जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार नगरपालिकेची बेकायदेशीर पाणी चोरीच्या विरोधात धक्क कारवाई। नगरपालिकेच्या हुतात्मा शिरीष कुमार उद्यानातून बेकायदेशीर पाणी वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई। जय मल्हार न्यूज चॅनलच्या बातमीचा इम्पॅक्ट। नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या आदेशान्वये नगरपालिका पाणीपुरवठा विभाग व बांधकाम विभागाची धक्क कारवाई। नंदुरबार शहरातील नगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या हुतात्मा शिरीष कुमार उद्यानात परिसरातील नागरिकांचा पाण्याच्या चोरीचा अनोखा फंडा समोर आला आहे। चक्क नगरपालिकाने तयार केलेल्या उद्यानाला पाणीपुरवठा करणाऱ्या नळातूनच परिसरातील नागरिकांनी पाणी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे। या आशयाची बातमी मागील 2 दिवसांपूर्वी जय मल्हार न्यूज चॅनलने प्रसारित केले होते। त्या अनुषंगाने सदर बातमीची दखल घेत नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या आदेशान्वये नंदुरबार पालिकेचे नळ पाणीपुरवठा विभागाचे अभियंता तसेच बांधकाम विभागाचे अभियंता व बेकायदेशीररित्या पाणी वापरणाऱ्या शोध पथकांच्या माध्यमातून शिरीष कुमार हुतात्मा उद्यानात झाडांना पाणी देण्यासाठी पालिकेने बोरवेलची व्यवस्था केली होती। उद्यानात ठिकठिकाणी झाडांना पाणी देण्यासाठी नळाचे कॉक ठेवण्यात आले असून त्याच कॉकचा वापर करत उद्यानाला लागून असलेल्या काही नागरिकांनी थेट आपल्या व्यावसायिक दृष्टीने उपयोगात आणण्यासाठी उद्यानातील झाडांना टाकण्यात येणाऱ्या पाण्याच्या तोटीमधून पाईपलाईन करत परिसरातील नागरिकांनी भिंत फोडत आपल्या व्यवसायासाठी या पाण्याचा बेकायदेशीररित्या वापर करीत असल्याची घटना प्रत्यक्ष पाहणीतून उघडकीस आली व त्यांनी तात्काळ उद्यानातील रोजंदारीवरील रखवालदार तसेच पाणीचोरी करणाऱ्या संबंधित इसमाविरुद्ध कारवाई करत पाणीचोरीचा प्रकार थांबविला आहे। याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी अधिकची माहिती दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नंदुरबार शहरातील पाणी टंचाईच्या अनुषंगाने शहरातील अवैध नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम सध्या चालू आहे। याच काळामध्ये जय मल्हार टीव्हीवरती आम्हाला एक बातमी पाहण्यात आली आणि त्यांनी दिलेल्या बातमीनुसार शहरातील हुतात्मा शिरीष कुमार मेहता उद्यानामधील जो बोर आहे, जिथून या उद्यानातील झाडांना फुलांना फुलझाडांना पाणी देण्यात येतं, त्या बोरवरून काही व्यक्तींनी अवैधरित्या नळ कनेक्शन घेतल्याचं आढळून आलेलं होतं आणि या बातमीचा पाठपुरावा म्हणून आम्ही तातडीने कारवाई केलेली आहे। जे अवैध नळ कनेक्शन होतं ते नळ कनेक्शन तोडण्यात आलं असून ज्या व्यक्तींनी हे नळ कनेक्शन घेतलं होतं त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। याशिवाय जे कर्मचारी त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आले होते उद्यानामध्ये, त्यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आलेली आहे। याचबरोबर नंदुरबार शहरातील जर समजा कुणी अवैध नळ कनेक्शन घेतलेलं असेल त्यांना याद्वारे निवेदन करण्यात येत आहे की आपलं नळ कनेक्शन हे रेग्युलराइज करून घ्या, नियमित करून घ्या। नगरपालिका निश्चितपणे तुम्हाला त्याबद्दल सहकार्य करेल। जर अवैध नळ कनेक्शन आढळून आलं तर मात्र आपल्याला कारवाईला सामोरं जावं लागेल।